आज बनवूया झटपट बनणारी बेसनची पोळी, त्याला धिरडेही म्हणू शकता. 1 वाटी घ्यायचं आपण बेसन, त्याच्यामध्ये घालायचे हिरवी मिरची, लसूण, आल्याची पेस्ट टाकायची, त्याचबरोबर हळद, लाल तिखट टाकायचे. ओवा मात्र जास्त प्रमाणात जरासा टाका आणि मस्त बेसनच्या पोळीमध्ये छान लागतो. हातावर कुस्करून तोही टाकायचे, कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं टाकल्यानंतर आपण मिक्स करायचे आणि पाणी अगोदर 1 वाटी पाणी अगोदर घालायचे. ज्या वाटीने आपण बेसन घेतलंय त्याच वाटीने अगोदर 1 वाटी पाणी टाकायचं. पुन्हा मला कमी वाटलं म्हणून अर्धी वाटी टाकलं, म्हणजे 1.5 वाटी पाणी झालंय. मिक्स करायचे, 5-10 मिनिटं त्याला अगदी ठेवून द्यायचं. नंतर अशा प्रकारची बघा कन्सिस्टन्सी झाली. वाटत असेल ना तुम्हाला एखादी म्हणजे जाड झाली तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी पाणी टाकू शकता. तवा चांगला गरम करायचे, तेल टाकायचे जास्त प्रमाणात जरासं अगोदर आणि नंतर ज्याप्रमाणे आपण घावणे टाकतो त्या पद्धतीने टाकायचं. 1-2 मिनिटं थांबायचं आणि त्याला उलट करायचं. बघा छान अशी आपली बेसनची पोळी रेडी होते. अगदी झटपट बनते, खायला तितके छान लागते. नुसती खाल्ली तरी छान लागते. आणि ही रेसिपी आवडली तर मात्र लाईक करायचं.